नमस्कार. आज आपण रोजच्या आयुष्यात जे काही गुंतागुंतीचे कॅल्क्युलेशन्स किंवा गणित अगदी सहजपणे सोडवतो ना, त्याचं मूळ नेमके कुठे दडलंय याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आज आपण एका अगदी साध्याशा वाटणाऱ्या लहान मुलांच्या पुस्तकाचं विश्लेषण करणार आहोत. हे विश्लेषण म्हणजे फक्त आकडेवारीचा अभ्यास नाहीये, तर आपला मानवी मेंदू पहिल्यांदा तर्क आणि लॉजिक कसा आत्मसात करतो याची एक भन्नाट कहाणी आपण आज पाहणार आहोत. आता हे समोरचं चित्र बघा. एक लहान मूल वाचताना दिसतंय. खरं सांगायचं तर आपल्या मेंदू जन्मतःच अमूर्त गणित सोडवण्यासाठी तयार झालेला नसतो. ती एक हळूहळू शिकावी लागणारी प्रोसेस आहे. त्यामुळे पुस्तकातले आकडे वाचून ते समजून घेणं हा आपल्या बौद्धिक विकासातला एक खूप मोठा आणि क्रांतिकारी टप्पा असतो. ह्या सगळ्याच्या मुळाशी एक भक्कम संकल्पना आहे, ती म्हणजे पायाभूत संख्याज्ञान किंवा ज्याला आपण फाउंडेशनल न्यूमरसी म्हणतो. आता याचा अर्थ मुलांना नुसते पाढे घोकंपट्टी करायला लावणं असा अजिबात होत नाही बरं का. ह्या मागचा खरा उद्देश हा असतो की वेगवेगळ्या कृतींमधनं मुलांमध्ये गणिताची एक अंतःप्रेरणा किंवा इंट्युशन निर्माण करणं. म्हणजे बेरीज करणं असो किंवा तुलना करणं, ते त्यांच्या विचार प्रक्रियेत इतकं खोलवर रुजायला हवं की ते अगदी नैसर्गिक वाटलं पाहिजे. तर आजच्या या विश्लेषणात आपण 4 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. गोष्टीतून आकडे मोजणे, बेरजेची संकल्पना, प्रमाणांची तुलना आणि शेवटी ॲक्टिव्ह खेळातून शिक्षण. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, तो म्हणजे गोष्टीतून आकडे मोजायला शिकवणे. लहान मुलांच्या पुस्तकात मँगो ट्रीट 3 नावाची एक मस्त गोष्ट असते. यात सुरुवातीला एक खारुताई आंबा खात असते आणि मग एक एक करून पक्षी तिथे यायला लागतात. इथे ना मानसशास्त्राचा खूप सुंदर वापर केलाय. आणखी एक पक्षी आला या वाक्याची सतत पुनरावृत्ती होते. हा जो रिदम किंवा ताल आहे ना, तो मुलांच्या मेंदूत एक छान आकृतिबंध तयार करतो, ज्यामुळे त्यांचा मेंदू पुढचा टप्पा शोधण्यासाठी आपोआप तयार होतो. हे म्हणजे अगदी ट्रोजन हॉर्ससारखं काम करतं. मुलांना वाटतं की आपण प्राण्यांची आणि आंब्याची एखादी भारी गोष्ट ऐकतोय, पण प्रत्यक्षात त्यांच्या नकळत त्यांच्या मनात बेरजेच्या प्रक्रियेचा एक भक्कम पाया रचला जात असतो. शिकवण्याच्या पद्धतीचं हे एक एकदम परफेक्ट उदाहरण आहे. या रंजक गोष्टीतून आपण दुसऱ्या भागाकडे कसे वळतो ते आता पाहूया. बेरजेची मूळ संकल्पना. गोष्टीतलं ते आणखी एक पक्षी आला हे वाक्य फक्त कथेपुरतं मर्यादित राहत नाही बरं का. ते प्रत्यक्षात n+1चं म्हणजेच आधीच्या संख्येत 1 मिळवण्याचं अचूक गणित आहे. इथे मुलांना कुठे माहितीये की ते अल्जेब्रा शिकतायत. त्यांना फक्त एवढंच समजतं की गर्दीत आणखी एकाची भर पडलीय, पण त्यांचा मेंदू अतिशय शांतपणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया शोषून घेत असतो. आता इथे मज्जा बघा. जशी आंब्याभोवती प्राण्यांची गर्दी वाढते, तसा मुलांच्या मेंदूचा स्पेशल अवेअरनेस म्हणजे जागेची जाणीव ट्रिगर होते. ही वाढती गर्दी बघून आपला मेंदू नैसर्गिकरित्या प्राण्यांचा अंदाज घ्यायला लागतो. अरे अच्छा, इथे किती प्राणी जमा झालेत हा प्रश्न आपोआप पडतो आणि हीच मोजणीची पहिली पायरी ठरते. आणि ही प्राण्यांची साखळी जाऊन थांबते 9 या आकड्यावर. हा क्षण खूप क्रिटिकल आहे, कारण इथे एक दृश्य स्वरूपातील गोष्ट म्हणजेच ती प्राण्यांची गर्दी थेट 9 या अमूर्त अंकाशी जोडली जाते. फिजिकल जग आणि आकड्यांचं अमूर्त जग यांचा हा एकदम भारी संगम आहे. केवळ आकडे मोजायला शिकून झालं की आपण वळतो तिसऱ्या टप्प्याकडे, वेगवेगळ्या क्वांटिटीजची किंवा प्रमाणांची तुलना करणे. नुसतं मोजण्यावरून तुलनेकडे जाणं ही मानवी मेंदूसाठी एक खूप मोठी झेप असते. म्हणजे बघा, 4 सफरचंद ओळखणं सोपं आहे, पण 4 सफरचंद हे 5 मुलांपेक्षा कमी आहेत हे समजायला थोडं प्रगत विचार लागतो. त्यासाठीच 31 ऑक्टोबरच्या एकता दिवसानिमित्त चित्र काढण्याच्या एका ॲक्टिव्हिटीचा इथे भन्नाट वापर केलाय. ह्या टेबलमध्ये बघा, मुलांना 3 वेगवेगळ्या परिस्थितींचा विचार करायला लावलाय. वस्तू जास्त आहेत, कमी आहेत की मुलांच्या संख्येएवढ्याच आहेत. जेव्हा मुलं या 3 कॅटेगरीजमध्ये विचार करायला लागतात, तेव्हा ते नुसत्या मोजणीच्या पुढे जाऊन रिलेटिव्ह किंवा सापेक्ष मूल्यांकन करायला शिकतात. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यामागचा सगळ्यात भारी उद्देश काय माहितीये? जेव्हा वस्तू कमी असतात तेव्हा साहजिकच टंचाई निर्माण होते. पण या टंचाईचा वापर करून मुलांना अतिशय सुंदरपणे शेअरिंग किंवा वाटून घेण्याचं कौशल्य शिकवलं जातं. म्हणजे गणिताचा एक वृक्ष नियम थेट सहानुभूती आणि सामाजिक भान शिकवणारा धडा बनून जातो. आहे की नाही कमाल? आता या सगळ्या संकल्पना पुस्तकातून बाहेर काढून प्रत्यक्ष मैदानात कशा उतरतात ते आपण या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात पाहूया. बोटांवर आकडे मोजण्यासारख्या सूक्ष्म हालचालींकडून संपूर्ण शरीराचा वापर होणाऱ्या खेळांकडे होणारा हा बदल शिक्षणाच्या दृष्टीने खूपच क्रिटिकल आहे. याला आपण कायनेस्थेटिक लर्निंग म्हणतो. जेव्हा मुलं संपूर्ण ताकदीनिशी एखाद्या ॲक्टिव्हिटीत सामील होतात, तेव्हा शिकलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या स्मृतीत एकदम पक्की कोरली जाते. आता जरा कल्पना करा,
मुलं गोल रिंगण करून गाणी गातायत, अचानक एक टाळी वाजते, 1 नंबर पुकारला जातो आणि एका क्षणात गोंधळ उडतो. पण हा एक एकदम कंट्रोल्ड आणि मजेदार गोंधळ असतो. मुलांना वेगाने त्या नंबरचे गट बनवायचे असतात. हा नुसता खेळ राहत नाही, तर तो रिअल टाईममध्ये केलेला गणिताचा एक जबरदस्त फिजिकल सराव बनतो. आणि शेवटी या प्रक्रियेचं वर्तुळ तेव्हा पूर्ण होतं जेव्हा मुलं स्वतः त्या पहिल्या गोष्टीतले प्राणी बनून त्यांचे आवाज काढतात. याला एम्बॉडिमेंट म्हणतात. गणिताची ती अमूर्त संकल्पना आता थेट त्यांच्या कृतीत आणि स्नायूंमध्ये भिनलेली असते. गणिताचा हा पाया आता कायमचा पक्का होतो. शेवटी जाता जाता थोडा विचार करा. पक्षी आणि आंब्यांच्या ह्या अगदी साध्यासुध्या वाटणाऱ्या गोष्टी आणि हे खेळ, हे सगळं आपल्या मेंदूला आयुष्यभरासाठी कसं तयार करतं, हे खरंच अफाट आहे ना. आज आपण जे लॉजिक वापरतोय त्याची सुरुवात कुठेतरी अशाच एका गोष्टीतून झाली होती, हे नक्की. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणात. तोपर्यंत विचार करत रहा.